भारतातील पहिल्या मराठी युनिव्हर्स चित्रपट घबाडकुंडच्या निमित्तानं वरोरा नाका येथील प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रीतम एस.के. पाटील, कलाकार साहिल अन्नलदेवार, वैष्णवी कल्याणकर तसंच तांत्रिक टीममधील चैतन्य सदाफळ यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत चित्रपटाच्या संकल्पनेपासून ते निर्मिती प्रक्रियेपर्यंत विविध पैलूंवर प्रकाश टाकला। मराठी चित्रपटसृष्टीत नवा प्रयोग म्हणून घबाडकुंडची निर्मिती करण्यात आली असून प्रेक्षकांना वेगळा आणि उत्कंठावर्धक सिनेमॅटिक अनुभव देण्याचा प्रयत्न असल्याचं दिग्दर्शक प्रीतम पाटील यांनी सांगितलं। यावेळी कलाकार साहिल अन्नलदेवार यांनी चित्रपटातील आपल्या भूमिकेचे अनुभव मांडले, तर माध्यम प्रतिनिधींनी चित्रपटाची कथा, कलाकारांची निवड, चित्रीकरण आणि आगामी प्रकल्पांबाबत विचारलेल्या प्रश्नांना दिग्दर्शक व कलाकारांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिलीत। उपस्थितांना चित्रपटगृहात जाऊन घबाडकुंड पाहण्याचं तसंच मराठी चित्रपट आणि स्थानिक कलाकारांना भरभरून पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं। घबाडकुंडमध्ये माझी भूमिका जी आहे त्याचे दोन पैलू आहेत। एक भूमिका आहे जी आईची आहे, म्हणजे आईचं प्रेम काय असतं आणि आईचं प्रेम तिला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतं हे खूप चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केलं आहे। आणि दुसरा पैलू आहे तो हॉरर सेक्शनचा आहे, ज्यात आपल्या बाळाच्या प्रेमापोटी आईला काय काय रूपं घ्यावी लागू शकतात हे दाखवलं गेलंय। आणि त्यात खूप जास्त प्रोस्थेटिक मेकअप होता, ज्याचा 6-6 तास मेकअप करायला बसावं लागायचं मला, पण खूपच वेगळा अनुभव होता आणि पहिल्या मराठी युनिव्हर्सचा मला पार्ट होता आलं, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते। आणि फिल्म एक पॅकेज आहे ज्यामध्ये सगळे फ्लेवर्स आहेत, कॉमेडी फ्लेवर आहे, ॲक्शन आहे, इमोशन्स आहे, हॉरर आहे, सस्पेन्स, थ्रिलर, ट्रेजर हंट सगळे आहेत। म्हणजे तुम्हाला जर एखादा स्पेशल एलिमेंट आवडत असेल तर तुम्हाला नक्की घबाडकुंडमध्ये मिळेल। मराठीतलं सगळ्यात जास्त VFX इथे वापरलेला आहे। ॲक्शन सीनसाठी साऊथचे फाईट मास्टर होते, सो सगळ्या गोष्टी खूप भव्य प्रमाणात यूज केल्या आहेत आणि एक्झिक्यूट त्याप्रमाणे केल्यात। सो तुम्ही नक्की ही फिल्म थिएटरमध्येच जाऊन बघितली पाहिजे असा मी हट्ट करेन, कारण ही फिल्म मोबाईलवर बघण्यासारखी नाही आहे किंवा TV वर बघण्यासाठी बनवली नाही आहे, कारण त्यामध्ये डिटेलिंगमध्ये काम केलं आहे आणि त्याचा साऊंड इफेक्ट, BGM, म्युझिक जे आहे ते सगळं थिएटरमध्ये अनुभवल्यावर तुम्हाला कळेल की ही फिल्म का थिएटरमध्ये बघितली पाहिजे। सो माझा प्रेक्षकांना हट्ट आहे की लवकरात लवकर बुक माय शोवर जाऊन तिकीट्स बुक करा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहाचे आणि घबाडकुंड थिएटरमध्ये जाऊनच बघा। मोस्टली हॉरर, कॉमेडी आणि ॲक्शन आणि तांत्रिकदृष्ट्या असलेले एक खूप सुंदर फिल्म आहे। विदर्भाच्या माणसाने बनवलं आहे, विदर्भाच्या कलाकारांनी बनवलं आहे, तर मला वाटतं की सर्वांनी हे चित्रपटगृहात जाऊन बघावं, की कारण आपल्या गडचिरोलीचा साहिल अन्नलदेवार आणि चंद्रपूरचा चैतन्य या चित्रपटात आहे आणि मी स्वतः यवतमाळचा आहे, तर विदर्भाच्या एवढ्या चांगल्या कलाकारांनी ही मांडणी केली आहे। तर माझी इच्छा आहे की प्रत्येकाने जाऊन चित्रपटगृहात बघावी, कारण हा वेगळा चित्रपट झाला आहे आणि सर्वांना बघायला मजा येणार। घबाडकुंड।